तर या गव्हर्नमेंट ऑथॉरिटीमध्ये जे CC देताना म्हणजे कमेन्समेंट सर्टिफिकेट देताना, बांधकाम परवानगी देताना म्हणजेच ऑक्युपन्सीच्या वेळेस म्हणजे ऑक्युपन्सी सर्टिफिकेट म्हणजे राहण्यासाठी ताबा घेण्याची जी परमिशन्स असते ती देताना जर वेळ निघून जात असेल तर त्यामध्ये बिल्डरचा पूर्णपणे फायनान्शियल क्रॅशेस होतात. कस्टमर लोकांचं ज्यांनी घर खरेदी केलेले असते ग्राहकांचा नुकसान होतं, त्यांचा EMI जात असतो. तर याला कुठेतरी टाळा म्हणजे एक टाईमलाईन असली पाहिजे की गव्हर्नमेंट ऑफिसरनी 10 दिवसात, 15 दिवसात, 1 महिन्यात ही फाईल क्लिअर केली पाहिजे. ही फाईलची OC आली पाहिजे, या फाईलची CC आली पाहिजे. पण हे असे होताना कधीच दिसले नाही, कधीच होत नाही. कधी कधी गव्हर्नमेंट ऑथॉरिटीसाठी गव्हर्नमेंट आपले महाराष्ट्र सरकारकडून एक टाईमलाईन दिली जाते, पण त्या टाईमलाईनचं फॉलो सुद्धा हे गव्हर्नमेंट ऑफिसर्स किंवा गव्हर्नमेंट ऑथॉरिटी करताना दिसत नाही. त्यामुळे या ठिकाणी ग्राहकांना सुद्धा त्रास सहन करावा लागतो, कारण त्यांना ताबा उशिरा मिळतो. इन्व्हेस्टर्स असतील, बिल्डर, आमच्यासारखे बिल्डर्स जे आहेत त्यांना सुद्धा त्रास सहन करावा लागतो की फायनान्शियल क्रॅशेस, इंटरेस्ट आणि प्रोजेक्ट लेट होतो. त्यामुळे सर्वांचं नुकसान आहे. तर हा जो CC आणि OC म्हणजे घेताना जो होणारा प्रॉब्लेम आहे तो कुठेतरी लवकर सॉल्व्ह झाला पाहिजे, जेणेकरून टाईमली पोजेशन आम्ही देऊ शकतो आणि टाईमली बांधकाम परवानगी घेऊन काम चालू करू शकतो.